पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील दमदार माजी नगरसेवक वसंत शेट बोराटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न। पिंपरी चिंचवड शहरातील दमदार माजी नगरसेवक वसंत शेट बोराटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला। हा वाढदिवस मोशी येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। वसंत शेट बोराटे यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातोय। यावर्षी देखील त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी साजरा केलाय। ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले। तसेच 10वी-12वी मध्ये चांगले गुण मिळवून यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। सामाजिक उपक्रम राबवल्यानंतर वसंत शेट बोराटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झालाय। तसेच या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मोशी येथील ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसंत शेट बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना आखाड स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। नमस्कार, मी सुभाष कुलकर्णी, संस्कार ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष। मित्रांनो, आमचे लाडके नगरसेवक, कर्तव्यदक्ष कार्यकुशल नगरसेवक यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा। आज त्यांचा वाढदिवस। त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव समारंभ, जे गुणी आहेत, ज्यांनी यश संपादन केलेलं आहे, त्यांचा यथोचित सत्कार केलेला आहे आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा मान सन्मान ठेवून त्यांनी आम्हाला छत्री वाटप केलेली आहे। दिनांक 7 तारखेला त्यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। त्या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ 5000 ज्येष्ठ नागरिकांनी, तरुणींनी लाभ घेतलेला आहे, दक्ष फाउंडेशन आणि साईनाथ फाउंडेशनतर्फे। त्याचप्रमाणे गेल्या वर्षीसुद्धा 1400 छत्र्यांचं वाटप करण्यात आलं होतं। असे कार्यकुशल, त्याचप्रमाणे कर्तव्यदक्ष, कार्यक्षम नगरसेवक यांच्याविषयी आमच्या मनात नितांत प्रेम आहे, आदर आहे। त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळू दे। नागेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर त्यांच्या पदरामध्ये भरभरून यश पाडू दे, येऊ दे। त्यांच्या विजयी सोहळ्याला आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित असणार आहे। आज या ठिकाणी वसंत शेट बोराटे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करण्यात आला। राजकीय क्षेत्रामध्ये असतानासुद्धा सामाजिक कार्याची जाणीव, राष्ट्रीय भावना जोपासणे यामध्ये सुद्धा वसंत शेट काही कमी नाहीत। सामाजिक कामामुळे वसंत शेट यांचं जीवन उजाळून निघालेलं आहे। त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणं, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणं आणि सर्व समाजासाठी, सर्व थरातील लोकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करून लोकांच्या आरोग्यांची काळजी वाहणं हे फार महत्त्वाचं काम ते वाढदिवसाच्या निमित्तानं करत असतात। अर्थात यामध्ये साईनाथ सोशल फाउंडेशनच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचा वसंत शेटवरती अत्यंत विश्वास आहे, त्यांच्यावरती श्रद्धा आहे आणि या विश्वासापोटी वसंत शेटसाठी सर्व तरुण कार्यकर्ते हे झटत असतात। तरुणांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेला हा नेता आहे, तरुणांच्या मनामध्ये बसलेला हा नेता आहे आणि सर्वांशी समरसतेने वागणारा, अत्यंत मनमिळावू असं हे एक विलोभनीय व्यक्तिमत्व आहे। वसंतरावांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांच्या कार्यकर्त्यांचंही कौतुक करतो आणि पुढील भावी जीवनामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य करण्यासाठी वसंतरावांना अधिक ऊर्जा मिळो आणि समाजाची सेवा त्यांच्या हातून अधिक प्रमाणे हो आणि त्यांचा नावलौकिक उजाळून निघो, एवढीच मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज या ठिकाणी माननीय श्री वसंत शेट बोराटे यांचा वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम इथं रामकृष्ण मंगल कार्यालय इथं पार पडतो आहे। तसं वसंत शेटची काय ओळख, नवीन काय कुणाला सांगायची गरज नाही, पण एक वेगळी गोष्ट त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्यासाठी सांगायची अशी की भोसरी विधानसभेत जर सगळ्यात आगळा वेगळा किंवा जर मिक्स असलेला प्रभाग असेल तर तो वसंत शेट बोराटे यांचा आहे, जिथं महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्रातल्या बाहेरून सुद्धा येऊन लोक इथं राहिलेले आहेत आणि भरपूर त्यांची लोकसंख्या आणि भरपूर घरं आहेत। तर त्या ठिकाणी
वसंत शेटने एक वेगळ्या प्रकारचं काम, वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त सुद्धा नाही, इतरही त्यांचे प्रत्येक समाजासाठी त्यांचे काही ना काही उपक्रम चालू असतात व विकासकाम चालू असतं. आणि अशा या विकासकामाच्या जोरावरतीच वसंत शेटला इथल्या प्रभागातली लोक मनापासून पसंत करतात आणि त्या पसंतीच्या जोरावरतीच येत्या पुढच्या काळात पण त्यांना निश्चितच 100% यश भेटणार आहे. आणि त्या यशासाठी मी व अजित भाऊ गव्हाणे आम्ही 100% वसंत शेटच्या साथीने खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी व त्यांच्या पुढच्या यशासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज रामकृष्ण लॉन्समध्ये नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांचा आज वाढदिवस साजरा झाला. ज्येष्ठ नागरिकांच्या छत्री वाटप असेल, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आज करण्यात आले. आणि 7 तारखेला वसंत महा आरोग्य शिबिर या ठिकाणी रामकृष्ण लॉन्समध्येच या ठिकाणी राबवण्यात आलं आणि अतिशय चांगले काम या ठिकाणी मोशी परिसरात झालेला आहे. पूर्ण पंचक्रोशीमध्ये त्याचा आरोग्य शिबिराचा फायदा झालेला आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस, त्यांना सर्व ज्येष्ठ नागरिक शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज 9 जुलै 2025 रोजी माननीय नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांचा अभिष्टन चिंतन सोहळा रामकृष्ण मंगल कार्यालय येथे आज संपन्न होत आहे. तर आज वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना आज मोफत छत्री वाटप केलेले आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे. आणि तसंच जे काही अभिष्टन चिंतनासाठी जे काही लोक आलेले आहेत त्यांच्या भोजनाची सुद्धा इथे सोय केलेली आहे.